तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमचे देखील केस माझ्यासारखे लांब, दाट आणि मजबूत होऊ शकतात? तर नक्कीच होऊ शकतात. अगदी तुमचे देखील केस माझ्यासारखे सेम दाट, लांब आणि मजबूत होऊ शकतात. तेही घरच्या घरी आणि एका रेमेडीचा वापर करून. जसं की तुम्ही इथं माझे केस पाहू शकता आणि मी माझ्या केसांवरती बाहेरचं कोणतंही केमिकलचं प्रोडक्ट अजिबात वापरत नाही. मी फक्त घरच्या घरी आणि साध्या रेमेडीचाच वापर करते, ज्यामुळे माझे केस इतके जास्त लांब, दाट आणि सोबतच मजबूत झालेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकता माझ्या केसांमध्ये किती जास्त प्रमाणामध्ये चमक देखील आहे. जर तुम्हालाही लांब केस आवडत असतील किंवा मग तुमचा खूप जास्त प्रमाणावरती हेअरफॉल होत असेल आणि केस खूप जास्त प्रमाणावरती तुटत असतील, तर आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट पहा. आणि त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता रेमेडी बनवायला आपण सुरुवात करूयात. तर इथं फ्रेंड्स आपल्याला साधारणतः मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. आणि लक्षात ठेवा तुम्हाला जास्तीत जास्त लाल कलरचा कांदा घ्यायचा आहे, कारण याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणावरती सल्फर असतं, जे की आपल्या हेअर फॉलिकल्सना मजबूत करतं आणि त्यासोबतच आपला हेअरफॉल जवळजवळ 70% कमी करतं. आणि त्यासोबतच कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी हेल्प करतात, ज्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ वाढते आणि ती अगदी डबल नाही तर ट्रिपल पटीने वाढायला सुरुवात होतात. जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही आजची ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा, कारण कांद्यामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे डॅन्ड्रफ किंवा मग केसांमध्ये होणारी कोणतीही खाज असेल तर ती कमी होण्यासाठी हेल्प होते. जर तुम्हाला टक्कल पडण्याची तक्रार असेल तर ती देखील पूर्णपणे कमी होण्यासाठी आपल्याला इथं मदत होणार आहे. जसं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल त्याच पद्धतीने तुम्हाला ही रेमेडी बनवायची आहे आणि सोबतच वापरायची देखील आहे. जर तुम्हाला वेळे अगोदरच केस पांढरे होण्याची समस्या असेल तर कांद्याच्या रसामध्ये असं एक एन्झाईम असतं, ज्याच्यामुळे तुमची प्रीमॅच्युअर व्हाईट हेअरची समस्या देखील हळूहळू कमी होते. बघा, ज्या लोकांचे केस पांढरे झालेले असतील ते देखील हळूहळू काळे होण्यासाठी हेल्प होईल. तर तुम्ही इथं बघू शकता साधारणतः मध्यम आकाराचा आणि लाल कलरचा एक कांदा मी घेतलेला आहे. जर तुम्ही ही आपली रेमेडी पहिल्यांदाच वापरत असाल तर तुम्ही इथं 2 ते 3 कांद्याचा वापर नक्कीच करा, कारण यामुळे तुमच्या केसांमधील हेअरफॉल कमी होणार आहे आणि सोबतच केस अगदी स्ट्रॉंग आणि हेल्दी होणार आहेत. आता कांदा घेतल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित असं क्लीन करून घ्या आणि त्यानंतर छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्या. तुम्ही कांदा कशाही प्रकारे कट करून घेऊ शकता, कारण याला आपल्याला नंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे आणि बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे मिक्सरचा ग्राइंडर नसेल तर त्यावरती देखील एक ऑप्शन मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता कांदा कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये दुसरा एक घटक घालायचा आहे आणि ते म्हणजे ॲलोवेरा जेल. बघा, ॲलोवेरा आपल्या केसांना खूप जास्त मऊ, सिल्की आणि शायनी बनवण्यासाठी हेल्प करत असतं, कारण यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असतात, जे आपल्या हेअर फॉलिकल्सना हेल्दी बनवतात आणि त्यासोबतच केसांची नैसर्गिक पद्धतीने ग्रोथ होण्यासाठी देखील हेल्प करत असतात. आणि आपण या हेअर पॅकमध्ये अशा काही गोष्टी ऍड करणार आहेत ज्याचे साईड इफेक्ट तुमच्या केसांवरती अजिबातच होणार नाहीत. आणि त्यामुळे आपली ही रेमेडी तुम्ही तुमच्या मुलांवरती देखील नक्की ट्राय करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांवरतीच ही रेमेडी ट्राय करायची आहे. मग मुलं असू द्या किंवा मुली असू द्या, दोघांना देखील तुम्ही ही अप्लाय करू शकता, कारण याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती होणार नाहीत. कारण ही रेमेडी मी स्वतः ट्राय केलेली आहे आणि मला खूप छान असे रिझल्ट भेटलेत आणि त्यानंतरच मी ही तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, इथे आपल्याला ॲलोवेराचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. इथं तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेल देखील नक्की घेऊ शकता. आणि जर तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेल घेत असाल तर साधारणतः 2 ते 2.5 चमचे एवढं जेल तुम्ही इथं वापरू शकता. पण माझ्याकडे ॲलोवेराचं झाड आहे, त्यामुळे मी फ्रेश असा ॲलोवेराच इथं वापरत असते आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता केस किती सिल्की आणि सोबतच स्मूथ झालेले आहेत. बघा, तुम्ही याच्या जागेवरती मार्केटमधील ॲलोवेरा जेल देखील नक्की वापरू शकता. ॲलोवेरा आपल्या स्कॅल्पला अगदी स्वच्छ ठेवण्यासाठी हेल्प करतो आणि सोबतच जर कोंडा असेल तर तो देखील हळूहळू कमी करतो आणि त्यामुळे आपला हेअरफॉल देखील अगदी कंट्रोलमध्ये येतो. बघा, मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे कांद्याचा रस आणि सोबतच ॲलोवेरा दोन्ही आपल्या स्कॅल्पवरती अगदी उत्तमरित्या काम करत असतात. बघा, कांद्याचा रस आपल्या केसांना थोडंसं हार्ड बनवतो, त्यामुळे आपण या पॅकमध्ये ॲलोवेराचा वापर करणार आहे. आता आपण ॲलोवेरा कट करून घेतल्याच्या नंतर कांदा आणि सोबतच ॲलोवेरा आपल्याला मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा असा घटक आपण याच्यामध्ये वापरणार आहे, ते म्हणजे फ्रेश अशी रोजमेरी. जर तुम्हाला फ्रेश रोजमेरी मिळाली नाही तर तुम्ही सुकलेली किंवा मग ड्राय रोजमेरी देखील वापरू शकता. आणि ही जी रोजमेरी आहे ती इतकी प्रभावी आहे की टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवू शकतात. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीने एकदा हे सिरम वापरून बघितलं तर तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटतील. आणि तुम्ही इथं बघू शकता, जी काही ड्राय रोजमेरी आहे ती तुम्हाला ऑफलाईन स्टोअरमध्ये किंवा मग ऑनलाईन अगदी इझिली मिळून जाईल.
आणि जर तुम्ही आपली ही रेमेडी ट्राय करून बघितलेली असेल आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटलेले असतील ते माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून इतर लोकांना देखील विश्वास बसेल की आपली ही रेमेडी अजिबातच खोटी नाहीये. तर इथं तुम्ही बघू शकता ड्राय रोजमेरी तुम्हाला अशा फॉर्ममध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला कुठं भेटत नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला याची लिंक देखील नक्कीच प्रोव्हाइड करेल. आता बघा, जर तुम्ही ड्राय रोजमेरी घेत असाल तर साधारणतः 1 मूठभर एवढी तुम्ही रोजमेरी इथं घेऊ शकता. पण माझ्याकडे फ्रेश अशी रोजमेरी आहे आणि त्यामुळे मी साधारणतः 4 ते 5 पानं एवढी रोजमेरीची घेतलेली आहेत आणि ती थोडी थोडी कट करून मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. आणि जर का तुम्ही इथं ड्राय रोजमेरीचा वापर केला तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि 15 ते 20 मिनिटांसाठी त्याला भिजत ठेवा, जेणेकरून काय होईल, जी काही ड्राय रोजमेरी आहे ती थोडीशी फुलेल आणि सॉफ्ट होईल. आणि तुम्हाला जास्त वेळ रोजमेरी भिजत ठेवण्याची देखील अजिबात गरज नाहीये. तुम्ही फक्त 15 ते 20 मिनिटं जरी ठेवली ना तरी ती अगदी सॉफ्ट होते आणि आपल्याला लगेचच वापरता येते. आता रोजमेरी ऍड केल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पाणी याच्यामध्ये ऍड करायचंय आणि त्यानंतर मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये याची छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे, जेणेकरून जे काही सिरम बनेल ते आपल्याला इझिली आपल्या स्कॅल्पवरती अप्लाय करता येईल. तर तुम्ही इथं बघू शकता मी अगदी फाईन अशी पेस्ट इथं बनवून घेतलेली आहे आणि ही जी पेस्ट आहे ती अतिशय बारीक झालेली आहे. पण जर का तुम्हाला ही अशीच तुमच्या स्कॅल्पवरती किंवा मग हेअर्सवरती अप्लाय करायची नसेल तर आपल्याला एक काम करायचं आहे, ही जी पेस्ट आहे ती एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा मग एखाद्या गाळणीच्या साह्याने व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे. कारण आपल्याला फक्त याचा रस हवा आहे आणि हा जो रस आहे ना तो तुम्हाला अर्धा ते 1 कप एवढा सहज मिळून जाईल आणि एवढा रस तुमच्या केसांवरती आणि सोबतच तुमच्या स्कॅल्पवरती अप्लाय करण्यासाठी अगदी पुरेसा आहे. तर इथं बघू शकता अगदी व्यवस्थित असा आपला रस गाळून झालेला आहे. आणि जर याच्यामधील कांद्याचा तुम्हाला त्रास होत असेल, त्याचा वास तुम्हाला सहन होत नसेल तर साधारणतः 4 ते 5 थेंब एवढं इसेन्शियल ऑइल देखील तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. आणि जर का तुमच्याकडे इसेन्शियल ऑइल नसेल तर त्याच्याऐवजी साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस देखील तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. तर लिंबाच्या रसामुळे काय होतं की आपला जो काही कांद्याचा स्ट्रॉंग स्मेल आहे तो कमी होतो आणि त्यासोबतच जर तुमचं स्कॅल्प ऑइली असेल तर ते ऑइल देखील कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला हेल्प होत असते. आता बघा, हे बनवून अगदी रेडी झालेलं आहे आणि त्यानंतर हे कसं वापरायचं हे देखील मी तुम्हाला सांगते. तर बघा, केस धुण्याच्या साधारणतः 1 ते 1.5 तास अगोदर तुम्हाला हे जे सिरम आहे ते स्कॅल्पवरती अप्लाय करायचं असेल आणि जर सिरम थोडंफार शिल्लक राहिलं तर तुम्ही केसांच्या लेंथवरती देखील नक्कीच अप्लाय करू शकता. 1 ते 2 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर अगदी माइल्ड शॅम्पूने आपल्याला हेअर वॉश करायचं आहे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जास्त गरम पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाहीये, नाहीतर केस खूप जास्त प्रमाणावरती ड्राय होतील आणि सोबतच फ्रिझी होतील. आणि त्यानंतर जेव्हा पण तुम्ही शॅम्पू कराल तेव्हा शॅम्पू डायरेक्ट स्कॅल्पवरती किंवा तुमच्या केसांवरती अजिबात अप्लाय करू नका. पहिल्यांदा थोडंसं पाणी घ्या, त्याच्यामध्ये शॅम्पू डायल्यूट करा आणि डायल्यूट केल्याच्या नंतर त्या शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. बघा, यामुळे काय होईल की जे शॅम्पूमध्ये केमिकल्स असतात ते तुमच्या डायरेक्ट स्कॅल्पवरती अप्लाय होणार नाहीत आणि त्यामुळे तुमच्या स्कॅल्पला कोणतीही इजा पोहोचणार नाही. आता ही आपली रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका आणि त्यासोबतच आपली ही रेमेडी तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्कीच शेअर करा. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडी सोबत. बाय.